सर्वांना सलाम. आजच्या बाप्तिस्मा वर्गामध्ये आम्हाला अतिशय आनंद आहे. आमच्या मंडळीचे सिनियर पाळक आदरणीय रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब आज आमच्यामध्ये उपस्थित आहेत. पाळकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एवढंच नव्हे तर पवित्र शास्त्रातले सिद्धांत शिकवणं यामध्ये त्यांना परमेश्वराने कृपादान दिलेलं आहे. बोधोड बायबल कॉलेज येथून त्यांचं शिक्षण पूर्ण होऊन आमच्या मिशनच्या सर्वच मंडळांमध्ये त्यांच्याकडून पाळकीय सेवा झाली. आता सध्या आम्ही ग्रामीण गटामध्ये 5 मंडळ्या स्थापन केलेल्या आहे. त्या मंडळांचं संचलन करण्याचं आणि तेथील सुवार्तिकांना मार्गदर्शन करून मंडळांना विश्वासामध्ये स्थिर करण्याचं मोठं सेवा कार्य आदरणीय रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब यांच्याकडून होतं. हे चांगलं व्यक्तिमत्व आज अभ्यास वर्गासाठी आम्हाला लाभलेलं आहे. पाळक साहेबांचं मी अभ्यास गटाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो, कारण की आज सायंकाळी आपण आमच्या मंडळीतल्या या प्रिय लेकरांना देवाचं वचन शिकवणार आहात. तर या सर्वप्रथम आपण प्रार्थना करू आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करू. दयाळू बाप्पा, आम्ही बाप्तिस्मा वर्गाला तुझ्या पवित्र नावात सुरुवात करतो. प्रार्थना करतो आजचं अध्ययन, आजची सेवा प्रभू तू आशीर्वादित कर. रेव्हरंड सॅमसन जयकर यांच्या सेवेसाठी आम्ही तुझी स्तुती करतो व त्यांच्या करवी आज तुझं पवित्र वचन आम्हाशी बोलेल. एवढंच नव्हे तर ही प्रिय लेकरं देवबापा तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी तुला ओळखून घ्यावं, त्यांनी तुला समजून घ्यावं, यासाठी लेकरांनाही तुझी कृपा आणि अनुग्रह दे. पाळकसाहेब जे शिकवतील ते समजून घेण्यासाठी तू त्यांचा सहाय्य करता हो. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. सर्वांच्या वतीने मी सन्माननीय रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करतो, कृपा करून आपण पुढे या व पुढील वेळ आपण विद्यार्थ्यांना शिकवा. सर्वांना सलाम. या सायंकाळी परमेश्वराला धन्यवाद देतो, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन अशी आहे. मनापासून आभार मानतो. या एसी चर्च नंदुरबार अंतर्गत असणाऱ्या बाप्तिस्म्याच्या वर्गामध्ये देवबापाने मला आजचा विषय शिकवण्याची मौल्यवान संधी दिली, त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो. आणि मंडळीचे पाळक आणि अध्यक्ष माननीय अनुपम वळवी या पाळसाहेबसुद्धा मी मनापासून आभार मानतो. त्यांनी मला ही संधी दिल्याबद्दल आभार मानतो. या दिवसामध्ये आपण आपलं लक्ष त्या गुड फ्रायडेकडे लागलेलं आहे. आणि गुड फ्रायडेच्या आधी जो प्रभुभोजन विधी येतो गुरुवारी रात्री, त्याच्या आदल्या दिवशी आपण बाप्तिस्मा करत असतो. माझ्या आपल्या संस्थेच्या जे आयोजनाप्रमाणे नियोजनाप्रमाणे बरोबर, कदाचित पाळसाहेब सांगतील ते एका दिवस मागे पुढे होऊ शकतो, पण तो गुड फ्रायडेच्या आधीच आपण ते बाप्तिस्मा विधी करतात. आणि म्हणून माझा विश्वास आहे देवाची लेकरं आता तुम्ही संपूर्ण विश्वासामध्ये तयारी केलेली आहे, करीत आहात. आणि आजपर्यंत जे काय सिद्धांतिक शिक्षण प्रभूच्या दासांच्या माध्यमातून पाळसाहेब तुम्हाला मिळालेलं आहे, निश्चितपणे तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी, तुमच्या येणाऱ्या दिवसासाठी देवबाप निश्चितपणे आशीर्वादित करेल. या अभ्यासाला आपण प्रारंभ करत असताना एक शास्त्रवचन मी वाचतो. आपण वाचू, आपण सर्वजण एकत्र वाचू. स्तोत्र संहिता स्तोत्र संहिता 119 अध्याय 119 चॅप्टर 119 स्तोत्र साम स्तोत्र 119 आणि 18वं वचन. मिळालं सर्वांना? कदाचित भाषांतरामध्ये फरक असेल, काही हरकत नाही, पण देवाचं वचन तेच आहे. प्रभूच्या नावात आपण प्रारंभ करू. सर्वजण एकत्र वाचू. स्तोत्र 119 18. तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. दावीद राजा प्रार्थना करत आहे परमेश्वराकडे, परमेश्वरा
तू माझे नेत्र उघड. म्हणजे तुझ्या शास्त्रातील, नियमशास्त्रातील जे काही अद्भुत गोष्टी आहेत ते मला समजतील, दृष्टीस पडतील, म्हणजे मला समजतील. त्याचप्रमाणे आणखी एक वचन आपण वाचू, लोक कृषी वर्तमान 24वा अध्याय. लोक याचा 24वा अध्याय. 44 आणि 45 लक्षपूर्वक आपण ऐका, वाचा, लक्ष केंद्रित केलं. लोककृषी वर्तमान अध्याय 24, 44 आणि 45. मग तो त्यांना म्हणाला, तो म्हणजे कोण? प्रभू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुमच्याबरोबर असताना तुम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे यात माझ्याविषयी जे लिहिले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे. तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने म्हणजे येशूने त्यांचे मन उघडले. काय उघडलं? दावीद राजा प्रार्थना करतो, कायसाठी प्रार्थना करतो? हे परमेश्वरा तू माझे नेत्र उघड, डोळे. आणि इथं आता येशू ख्रिस्ताने काय केले? स्वर्गारोहण होत असताना अंतिम समाला त्यांना जाणीव करून देत आहे की नियमशास्त्रामध्ये, संदेष्टांच्याद्वारे जे काही माझ्या बाबतीमध्ये नमूद करून ठेवण्यात आलं होतं, लिहिलेलं होतं, ते सर्व गोष्टी पूर्ण होणं आवश्यक आहे. त्यानुसार मी पुनरुत्थानावर विजय मिळवलेला आहे. मी पुनरुत्थित झालेला प्रभू आहे. आता मी स्वर्गात जात आहे. म्हणून या सर्व गोष्टी समजण्यासाठी पुन्हा एक वार येशू ख्रिस्ताने काय केलं? त्या शिष्यांचं त्यांनी काय केलेलं आहे? मन उघडलेलं आहे. फरक आहे ना, मन किंवा अंतःकरण आणि डोळे. म्हणून जेव्हा जेव्हा आपण देवाचं वचन वाचतो, वचनांचा अभ्यास करतो, त्यासाठी आम्ही नेहमी हीच प्रार्थना केली पाहिजे. कारण हे आमचं आध्यात्मिक जीवन आहे, आत्मिक भाकर आहे. जसं आम्हाला जिवंत राहण्यासाठी शारीरिक अन्नाची गरज असते, ख्रिस्ती जीवनामध्ये आत्मिक जिवंतपणा ठेवण्यासाठी पवित्र वचनाचा अत्यंत आवश्यकता आहे. आणि आपण कुठेही असा, अभ्यास करा, घरी असा, कामधंदे करा, प्रार्थना हीच करा की जेव्हा प्रभू आम्ही तुझं वचन वाचतो, आमचे डोळे उघड आणि तू आमचं मन उघड. कारण काय की आज या दोघी गोष्टी एका व्यक्तीला आवडत नाही. आणि आज त्याच्यावरच आपण विषय अध्ययन मनन करणार आहोत. ती व्यक्ती कोण आहे? सैतान. कोण आहे? आपण फ्री बसा, एकदम फ्री माइंडेड बसा. हां, एकमेकांचं आपण आता विद्यार्थी आणि शिक्षक या ह्याच्यात पाळक म्हणून विसरून जा थोडा वेळ. हां, आपण आता प्रभूच्या समोर एकच आहोत. आपण मनाचं दडपण ओझं एकदम काढून टाकायचं. कारण विषय तसा आहे. पुष्कळदा लहानपणापासून आपण सैतानाबद्दल गाणं ऐकलं, सैतानाच्या गोष्टी ऐकतो. जितकं देवाच्या वचन ऐकतो तितकंच आपले आईवडील, घरातील लहान मोठे मंडळीमध्ये, संडे स्कूलमध्ये, पाळक वर्ग आपल्याला या गोष्टी शिकवत असतात. हे ना, शिकवतात की नाही? सैतानावर आधारित एक गाणं पण आहे, लहान मुलांना शिकवलं जातं. कोणतं? शिकारी शिकारी आएगा, जाल बिछाएगा, खुद को छुपाएगा, पंख लगा के मैं उडूंगा अब न डरूंगा. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की ख्रिस्ती सिद्धांतिक विषयांमध्ये, जसं आजपर्यंत सिद्धांतिक विषय तुम्ही शिकलेले आहेत, जग आहे, जगाची उत्पत्ती आहे, देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, त्याचा सिद्धांत तुम्ही शिकलेला आहे. पापाचा सिद्धांत, तारणाचा सिद्धांत, पाप क्षमा, या सर्व गोष्टी आपण शिकत असताना ते पवित्र शास्त्राला अनुसरून आहे. आणि म्हणून आजचा जो आपला महत्त्वाचा जो विषय राहणार आहे या तासाचा, की पवित्र शास्त्र आधारित सैतानाविषयिक सिद्धांत, सैतानाचा सिद्धांत. जसं आम्ही आधीच पाहिलं की देवविषयक सिद्धांत आहे. मग देवामध्ये 3 व्यक्तित्व आहेत ना, देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा. आणि मग त्यांचं कार्य आहेत. सोबतच मग तारण आहे, पाप, मनुष्याचं पापाची सुरुवात केव्हा झाली, कशी झाली, मनुष्य मोहामध्ये कसा पडला, त्यावर उपाय काय,
मग उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त त्याला जगामध्ये यावं लागलं तारणासाठी. या गोष्टी घडत असताना या सर्वांच्या मागे एक प्रमुख व्यक्ती युगाच्या स्थापनेपूर्वीपासूनच कार्यरत होते. लक्षात घ्या, हे जग स्थापन होण्यापूर्वी, ही सृष्टी निर्माण होण्यापूर्वीच एक अशी अलौकिक दिव्य व्यक्ती कार्यरत होती की जगामध्ये या गोष्टी घडू नयेत. त्या व्यक्तीला सैतान असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आज आपण सैतानाच्या संदर्भात पाहत असताना अगदी लाईकली न घेता एकदम म्हणजे कसं सैतान पवित्र शास्त्रामध्ये आहे की ज्याने आपल्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताला सोडलं का नाही सोडलं ना, परीक्षा घेतली त्याची ना, येणारच आपण त्याच्यावर. तर आज आपण त्याच्या संदर्भात त्याचा जो मुख्य सिद्धांत आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. मग आपण प्रार्थना करू आणि मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे. सर्वशक्तिमान आमच्या थोर कृपळ परमेश्वरा, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. या सायंकाळच्या समय प्रभू पुन्हा एक वार तुझ्या पवित्र वचनाच्या सेवेसाठी तुम्हाला एक मौल्यवान संधी दिली. आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. या सायंकाळी प्रभू पुन्हा एक वार तुला शरण येतो. तू माझा स्वीकार कर, माझ्या सर्व अपराधांची पापांची क्षमा कर. तुझ्या क्षमेचा एक नवीन अनुभव व आशीर्वाद या सायंकाळी आज तुम्हाला येऊ दे. आम्ही आभार मानतो मंडळीमध्ये जी तरुण लेकरं देवबापा ज्यांनी तुझ्यावर विश्वास प्रगट केलेला आहे देवबापा, आणि बाप्तिस्म्याची त्यांनी मनापासून इच्छा व्यक्त केली, तयारी केली, करीत आहे. आणि आजपर्यंत पवित्र वचनांच्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारे प्रभू तू त्यांना घडवीत आलेला आहेस आणि तुझ्यावरील त्यांचा विश्वास तू अधिक मजबूत करीत आलेला आहेस. याबद्दल आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आजपर्यंत या मुलामुलींना दिलेलं शिक्षण आणि ते शिक्षण देणार तुझे दास यांच्याबद्दल आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आज या सायंकाळी पुन्हा एकवार आम्ही लेकरं आणि मी स्वतः तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू तू आमचा स्वीकार कर. जी प्रार्थना दावीद राजाने केली, हे परमेश्वरा तू माझं नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. आणि जेव्हा तुझं पुनरुत्थान होत असताना पुनरुत्थानानंतर प्रभू त्या अम्मोस गावच्या शिष्यांना तू दर्शन दिलं, त्यांनी तुला ओळखलं नाही. पुन्हा तू त्यांची नव्याने भेट घेतली आणि त्यांना सर्व काही समजावून सांगितलं. आणि ते सांगत असताना प्रभू तो त्यांचे डोळे पण उघडले आणि त्यांचं मन पण तू उघडलं. तीच प्रार्थना आज आम्हा सर्वांची आहे. तुझं वचन आमच्या मानवी बुद्धीने समजू शकणार नाही, यासाठी पवित्र आत्म्याची शक्ती या लेकरांना आणि तू मला तो दे. आणि आमचं मन उघड, आमचं अंतःकरण तू उघड. आणि प्रभू आज विशेष करून या विषयावर विचार करत असताना देवबापा आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करता हो. ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणतो आहे. आमेन. तुम्ही विषय लिहू शकता, सैतानाचं सिद्धांत. सैतानाचा सिद्धांत आजचा टॉपिक आहे आपला, सैतानाचा सिद्धांत. विषय आहे आपला सैतानाचा सिद्धांत. कोणी कोणी सैतानाला पाहिलं? सैतान दिसतो कसा? संडे स्कूलमध्ये आपल्याला शिकवलं असेल, सैतान असा दिसतो, तसा दिसतो, डोक्याला 2 शिंग आहेत. मुलांना मुलींना सैतान कसा दिसतो, कसा आहे तो, त्याचं स्वरूप काय आहे ठाऊक आहे का आपल्याला? पाहिलं का? एकदम काळा कुट्ट आहे, जसं त्याचं वर्णन जगामध्ये केलेलं आहे. डोक्यामध्ये 2 शिंग आहे, असं काही आहे का? बायबलमध्ये त्याचं चित्र फार वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. आणि म्हणून आज आपण पाहत असताना सैतानाचा जो सिद्धांत आहे त्याचा उगम कसा झाला. मग पहिली गोष्ट आपण पाहणार सैतानाचा उगम किंवा निर्मिती. जसं जगाची निर्मिती आपण पाहिली, बरोबर,
देवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली 6 दिवसामध्ये. मनुष्याला घडवलं, आदम हवेला त्यांनी निर्माण केलं. तसं सैतानसुद्धा त्याचा सिद्धांत आहे की त्याचा पण उगम आहे, त्याची निर्मिती आहे. जसं आदम आणि हवा मोहामध्ये पडले आणि ते पतित झाले, तसं सैतान त्यापूर्वी पतित झालेला आहे, त्याचं पतन झालेलं आहे. मग त्याचं व्यक्तिमत्व काय आहे, कसं आहे ते आपण पाहणार आहोत. त्याची नावं काय आहे, त्याचा स्वभाव किंवा त्याचं कार्य कसं आहे आणि मग त्याचा शेवट कसा होणार आहे. ह्या 5 टप्प्यामधून आपण थोडक्यामध्ये असं आपण मनन करणार आहोत. माझ्या संधी बोलत राहा. तुम्हाला काय वाटतं सैतानाबद्दल, कसा आहे, कसा दिसतो, किंवा कुठं पाहिला का त्याला, कुठं भेटला का. कधी कधी आपले मम्मी पप्पा घरामध्ये आपण जेव्हा ऐकत नाही खूप बंड करतो, झगडे करतो. लेकरांना आईबाप म्हणतात ना, याच्यामध्ये सैतान शिरला, काय सैतानपणा करतो ना, सहज म्हणून जातात. ही घरोघरची कल्पना आहे, म्हणजे सांगणं घेत आहे. मित्रमंडळीमध्ये बघा, कुठे बघा, आज हा शब्द सर्रासपणे वापरला जातो. प्रश्न असा आहे की जगामध्ये सैतान आला कुठून. हे सत्य जगामध्ये फक्त पवित्र शास्त्र पवित्र बायबलमध्ये उघड केलेलं आहे. ते रहस्यमय आहे, डिटेल्समध्ये नाही आहे. पण थोडक्यामध्ये अशी काही वचनं आहेत पवित्र शास्त्रामध्ये की हा सैतान होण्यापूर्वी किंवा सैतान हे नाव त्याला मिळण्यापूर्वी तो कोण होता, कुठं होता, काय करत होता आणि कसा होता, बघायचं. या आपण सैतानाचा उगम, त्याची निर्मिती बघत असताना आपण यहेजकेलाचं पुस्तक काढू. आपण जुन्या करारामध्ये यहेजकेलाचं पुस्तक काढू. आपण 28वा अध्याय काढू. अकरा पासून तर 17 वचन. आपण हा एक शास्त्र बघ, तुम्ही नमूद करून घ्या, लिहून घ्या. यहेजकेल 28 11 ते 17 आणि यशया 14वा अध्याय 12 ते 15. पवित्र शास्त्रामधील 2 प्रमुख अध्यायामध्ये काही शास्त्र बघायचे आहेत की त्यावरून या सैतानाच्या निर्मितीबद्दल थोडीशी माहिती आम्हाला पाहायला मिळते. कारण ते एक रहस्य आहे, गूढ आहे, गुप्त आहे ते. परंतु जेवढं ज्ञान देवाने दिलेलं आहे त्याबद्दल आपण देवाचे आभार मानू. बघा, यहेजकेल 28 काय म्हटलेलं आहे, 11 ते 17 वचनापर्यंत. पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की मानवपुत्रा, सोरेच्या राजाविषयी विलाप करून त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तू पूर्णतेची मुद्राच आहे, तू ज्ञानपूर्व सर्वांग सुंदर आहेस. देवाचा बाग एदेन यात तू होतास. अलाक, पुष्कराज, हिरा, लसना, गोमेत, यास्पे, नीलमणी, 5 माणिक व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते. खंजिऱ्या व बासरा यांचे कसब तुझ्या इथे चालत असे. तुला निर्मिलेल्या त्या दिवशी त्याची योजना झाली. तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होता. मी तशी तुझी योजना केली होती. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्निप्रमाणे जगजगणाऱ्या पाशातून हिंडत असत. तुला निर्माण केल्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चालचलणूक यथायोग्य होती. ह्या ठिकाणी ह्याचे वर्णन दिलेलं आहे. एका जैगिक राजा संदर्भात पण आहे, परंतु एक अलौकिक व्यक्तीबद्दल पण ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. सोरचा राजा, हा पृथ्वीवरचा राजा आहे. आणि मग जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला किंवा वाचाल तर त्या ठिकाणी त्याचं सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे. अनेक प्रकारचे मौल्यवान जवाहीर, दागदागिने त्याच्या अंगावर होते. तुला निर्मिले त्याच दिवशी त्याची योजना झाली.
14 वचन फार महत्वाचं आहे. यहेजकेल 28:14 बघा. तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होता. पतनापूर्वी, सैतानाचं पतन होण्यापूर्वी हा जो पाखर घालणारा अभिषिक्त करूब किंवा करुबीम, आता हा देवदूतांचा एक प्रमुख प्रकार आहे, लक्षात घ्या. जेव्हा निवास मंडप होतो ना, निवास मंडप इस्रायल लोकांच्या, त्या पवित्र परमपवित्र स्थानामध्ये दयासन होतं आणि दयासनामध्ये एक कोश होता. कोशाच्या पेटीच्या झाकणावर समोरासमोर तोंड केलेले 2 देवदूतांचे त्या ठिकाणी प्रतिमा केलेल्या असायच्या आणि ते देवदूतांचे नाव होते करुबीम. देवदूतांचा पण सिद्धांत आहे, पाळक साहेब शिकवतील तुम्हाला. त्याच्यामध्ये कॅटेगरी आहेत, प्रकार आहेत. तसं देवाच्या सेवेसाठी निर्माण केलेले देवदूत, यांची निर्मिती जगाच्या उत्पत्तीपूर्वी झाली स्वर्गामध्ये. आणि मग यशया तुम्ही बघा 14वा अध्याय, यशया 14 13 पासून वाचतो. हा काय म्हटले त्या ठिकाणी, हे दैदीप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास? राष्ट्रास लोळविणाऱ्या, तुला धुळीत कसे टाकले? जो तो आपल्या मनात म्हणाला, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणावर माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल, मी मेघावर आरोहण होईल, मी परात समान होईल, त्या तुला अधोलोकाच्या गर्त्यात अधोभागात टाकले आहे. या ठिकाणी जो दैदिप्यमान तारा ज्याला म्हटलेला आहे, मूळ भाषेमध्ये त्याला लुसिफर असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? लुसिफर. आणि ह्या सैतान जो प्रमुख होता देवदूत, देवाच्या सेवेसाठी म्हणजे निर्माण केलेला होता, तो सर्व देवदूतांमध्ये एक प्रमुख होता. लक्षात घ्या. जसं आज आपलं संस्था आहे, संस्थेचे अध्यक्ष, पंच, मग खजिनदार, सेक्रेटरी, ही जी साखळी ना, ती स्वर्गामध्ये पण आहे, कॅटेगरी आहे देवदूतांच्या. तर त्यापैकी मुख्यमध्ये हा एक लुसिफर नावाचा देवदूत निर्माण करण्यात आलेला होता. कशासाठी? परमेश्वराच्या देवाच्या सेवेसाठी, त्याचं आज्ञापालन करण्यासाठी. आणि त्याचं वर्णन आपण वाचलं, अत्यंत सुंदर नखशिकांत सौंदर्याने भरलेलाचा देवदूत होता, हा लुसिफर होता. आणि लुसिफर हा मूळ शब्द आहे, मराठीमध्ये त्याला दैदिप्यमान तारा असं म्हटलेलं आहे. दैदिप्यमान, अतिशय झगमगाट, प्रकाशमान असं म्हटलेलं आहे त्याला. हा प्रकाशमान असणारा हा जो लुसिफर आहे, मग ह्याला असं कोणतं कारण घडलं की त्याला सैतान बनावं लागलं? वाटतं ना, कधी विचार करतो तो, सैतान आला कुठून? बायबलमध्ये ह्याच 2 शास्त्रामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आधी देवाविरुद्ध बंड स्वर्गामध्ये घडला गेला. आणि हा जो लुसिफर नावाचा प्रमुख देवदूत होता, ह्याने देवाविरुद्ध प्रत्यक्ष स्वर्गामध्ये बंड केलं. कोणाविरुद्ध बंड केलं? बोला ना, कोणाविरुद्ध बंड केलं? देवाविरुद्ध. कुठं केलं? स्वर्गामध्ये केलं, पृथ्वीवर नाही, कारण तेव्हा पृथ्वी निर्माणच झाली नव्हती तेव्हा. लक्षात घ्या, सृष्टी निर्माण झालीच नव्हती तेव्हा. आणि मग स्वर्गामध्ये असताना इतकं त्याला नखशिखा सौंदर्य बनवलेलं असताना, तो पुन्हा जर तुम्ही यहेजकेल तुम्ही त्या ठिकाणी वाचाल, यहेजकेलाचा 28 अध्याय, की त्याचं सौंदर्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. यहेजकेल 28. तू देवाचा बाग एदेन यात होतास. मग ते कोणकोणते रत्न
जवाहीर त्याच्या अंगावर त्याची यादी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी त्याचं वर्णन केले. तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होता, देवाच्या पवित्र पर्वतावर होता, प्रमाणे झगझगणाऱ्या पाशातून हिंडत असत. आणि तुला निर्माण केल्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चाल चलणूक यथा योग्य होती. 17 वचन काय आहे? तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझे हृदय काय झालं? उन्मत्त झालं. तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली. मी तुला भूमीवर आदळवले आहे. हे कोण सांगत आहे? परमेश्वर देवबाप. त्या अभिषिक्त करुबीम जो ज्याला लुसिफर म्हटलेला आहे, जो देव होतो. कारण काय घडलं? तर कारण या देवदूताची जी भूमिका होती ना, ही देवाविरुद्ध होती. हा प्रमुख लुसिफर जो होता, हा त्याला स्वतः देव बनायचं होतं. आलं का लक्षात? त्याने स्वतः देव बनायचं होतं, देवा समान त्याला व्हायचं होतं. पण ते काय जमलं नाही. कारण देवाने पाहिलं, अरे हा तर याला मी ज्या कामासाठी निर्माण केलं हा वेगळाच जात आहे. आणि मग देवाने त्याला त्याच्या पदावरून स्थानभ्रष्ट केलं असं म्हटलेलं आहे. आता त्याचा लुसिफर जो देवदूत त्याचं पतन का झालं? यशा 14 अध्यायामध्ये आपण बघू. हा कसं झालं? जो तो आपल्या मनात म्हणाला, यशा 14:13, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणावरून माझे सिंहासन उंच करील, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल, मी मेघावर आरोहण करीन, मी परात परात समान होईल. काय बोलला हा दिव्यदूत? काय बोलला? कोणा समान होईल? मी परात परात समान होईल. मी माझं सिंहासन स्थापन करीन. माझं, मग त्याचा अर्थ काय झाला? मला देव व्हायचं आहे. जसा हा तू देव आहे ना, तसा मी देव व्हायचं आहे. मला माझं सिंहासन मला स्थापन करायचं आहे. हे बंड त्यांनी एकट्याने केलं नाही. जसं आज जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष आहेत ना, हो, अनेक प्रकारचे पक्ष आहेत. जो तो त्या पक्षाचा कॅन्डिडेट असतो आणि त्यांचे लोक असतात. मग हा पक्ष, ही पक्षाची वृत्ती कुठून आली? स्वर्गामधून आली. कसं आली? कारण हा देवदूत जो पतित होणारा सैतान आहे तो एकटा नव्हता. तर जेव्हा त्याने देवाविरुद्ध बंड केलं ना, त्याने काय केलं? आपल्यावर काही देवदूतांना फितवलं. आश्चर्य वाटतं ना? कधी ऐकलं नसेल तुम्ही या गोष्टी. बघा, ज्याला देवाने निर्माण केलं आपल्या सेवेसाठी, ज्या देवदूतांना, त्या ह्या लुसिफरने आपल्या बाजूला काही देवदूत करून घेतले स्वर्गामध्ये. आणि मग देवाविरुद्ध बंड केलं. मग आमचं सिंहासन आम्हाला स्थापन करायचं आहे, परात परात समान व्हायचं आहे. देवाने जेव्हा हे पाहिलं ना लेकरांनो, देवाने ताबडतोब त्याला स्थानभ्रष्ट केलं, पदभ्रष्ट केलं. जो प्रमुख होता तो हुद्द्यावर, आणि त्याला खाली टाकलं. खाली म्हणजे कुठे टाकलं? स्वर्गातून त्याला खाली फेकून देण्यात आलं. आणि त्याचा पुरावा आम्हाला ठिकाणी, मी तुला गर्तेच्या अधोलोकात, गर्तेच्या अधोभागात टाकले आहे. आणि अशा प्रकारे तो एकटाच आला. आणि ते सर्व त्याच्या बाजूचं सर्व दूतांना देवाने एका ह्याच्यामध्ये न्यायासाठी कोंडून ठेवलेलं आहे. फक्त सैतान सध्या मोकळा आहे. त्याचे काही हस्तक मोकळे आहेत, ज्यांना आपण दुष्टात्मे, भूतात्मे असं म्हणतो. सैतान एक प्रमुख देवदूत, त्याचं पतन त्याच्या गर्वामुळे झालं, त्याच्या अभिमानामुळे झालं. आणि विशेष करून परमेश्वर देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, याच्या विरोधात तो काय म्हणाला? मी यांच्यासारखा होईल. आणि मग देवबापाने काय केलं? त्या लुसिफरला, या प्रभात पुत्राला खाली टाकण्यात आला. आणि तेव्हापासून तो पृथ्वीवर आणि प्रभू ख्रिस्त येईपर्यंत तो देवाच्या सर्व योजनांचा प्रमुख विरोधक आहे. देवाच्या लोकांचा विरोध करणारा आहे, देवाच्या मंडळीला विरोध करणारा आहे, स्वार्थाला विरोध करणारा आहे. जिथं चांगलं आहे तिथं वाईट निर्माण करणारा, हे त्याचं प्रमुख काम आहे.
ही झाली थोडक्यामध्ये सैतानाची निर्मिती. आलं लक्षात तुम्हाला? आधी थोडक्यामध्ये तो एक स्वर्गीय देवदूत होता, मुख्य देवदूत होता. त्याचं नाव लुसिफर होतं आणि त्यांनी देवाविरुद्ध बंड केलं. त्याच्या दूतांना आपल्या बाजून घेतलं. देवबापान त्याला शिक्षा दिली, त्याला खाली पाडलं आणि तो त्याचा सैतान तेव्हा बनला. मग सैतान या नावाचा अर्थ काय आहे? वैरी किंवा शत्रू. काय अर्थ आहे? वैरी किंवा शत्रू. आणि मग या प्रकारे त्याची निर्मिती आणि त्याचं पतन आपण पाहिलेलं आहे. आणि मग जे जे कार्य देवबाप करतो जगामध्ये, त्या सर्व देवाच्या कृपेच्या कार्याला, कृपेच्या योजनांना तो नेहमी विरोध करत असतो. मग देवाची संस्था असो, देवाचं कुटुंब असो, देवाचे परिवार असो, मंडळी असो, लेकरं असो, सर्व प्रकारे विरोध करायचं काम या सैतानाकडे आहे. आणि म्हणून आपण फार गंभीर राहायला पाहिजे. हा एकदम साधा सुद्धा विषय नाही आहे. ठीक आहे, येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला तर पुन्हा आपल्याला माहिती आहे पवित्र आत्मा ते पण ठीक आहे, पण पुढं काय? मग ह्या जगामध्ये गोष्टी काय घडत आहे? त्याचं कारण हेच आहे की सैतान आज त्याचं प्रभुत्व सिद्ध करायचा प्रयत्न जगामध्ये तो करत आहे, मंडळांमध्ये करत आहे. आणि शेवटी त्याचा एकच उद्देश आहे, त्या मनुष्याचा नाश करणं. आणि म्हणून सैतानाचं पतन, निर्मिती थोडक्यामध्ये आपण पाहिलेली आहे. याला पुरावा काय? मग सैतान खाली पडला ना, तेव्हा कोणी पाहिलं त्याला? लूक याचा 10वा अध्याय काढा. लूक वर्तमान अध्याय 10 आणि 18वं वचन. सापडलं का मुलांना? लूक 10 आणि 18 काय लिहिले त्या ठिकाणी? देवाचं वचन सापडलं कोणतं? वाचा वाचा, काय नाही, देवाचं वचन आहे ते वाचा. लूक वर्तमान 10वा अध्याय आणि 18वं वचन. लूक चॅप्टर 10 वर्स 18. सापडलं मुलांना? वाचा ना, लाजायचं नाही. तुम्ही देवाचे वचन आहे, आपण अभ्यास करत ना. हां, वाचा. कोण सांगत आहे? मी पाहिलं. कोण पडला? सैतान पडला. कसा पडला? विजेसारखा पडला. कोठून पडला? आकाशातून पडला. हे अद्भुत रहस्य आहे. याचा अर्थ हाच की आपला प्रभू ख्रिस्त अनादी कालापासून सुद्धा स्वर्गामध्ये होतं. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की मी आदी आणि अंत आहे ना. सृष्टीच्या युगाच्या स्थापनेपूर्वीच प्रभू येशू ख्रिस्त, देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा अस्तित्वात होते. आणि जेव्हा सैतानाचं पतन झालं तेव्हा येशू ख्रिस्ताने स्वतः पाहिलं होतं की सैतान आता येशू ख्रिस्त 2000 सालापूर्वी, इसवी सनापूर्वी, बिफोर क्राइस्ट 6 मध्ये किंवा त्याचा जन्म झाला पृथ्वीवर. आणि सैतानाचं पतन घडून हजारो लाखो वर्षाचा काळ गेला. कोणाच ठाऊक, अज्ञात समय आहे, कोणाला माहीत नाही. सैतान मग येशू ख्रिस्त किती विश्वासाने म्हणतात की मी सैतानाला आकाशातून विजेसारखा खाली पडताना पाहिलं ना. येशूने पुरावा दिला की सैतान आहे. आणि सर्वात मोठा पुरावा आपण पाहणार आहोत. मग त्याचं व्यक्तिमत्व. सैतानाला व्यक्तिमत्व आहे. आता आपल्याला व्यक्तिमत्व आहे का? पर्सनॅलिटी काय म्हणतो आपण व्यक्तिमत्वाला? मी व्यक्ती आहे, साधं संपल बाज. हा, व्यक्तिमत्व याचा अर्थ काय? एका व्यक्तीप्रमाणे असणारे गुण किंवा स्वभाव. हा, मनुष्याला देवाने असंच बनवणं, त्याला एक व्यक्तिमत्व दिलेलं आहे. ते व्यक्तिमत्व कोणतं दिलंय? मानवाला, आदामाला काय दिलंय? आदामाला देवाच्या प्रतिरूपास बनवलेलं आहे. हे व्यक्तिमत्व मंडळीला विश्वासाने मिळालेलं आहे, मानवालाही मिळालेलं आहे. सांगायचं उद्देश आहे की सैतानाला सुद्धा व्यक्तिमत्व आहे. म्हणजे जसं एक मनुष्य दुसऱ्या इस्माशी बोलतो, व्यक्ती व्यक्तीशी बोलतो, चर्चा करतो,
पाहतो, बोलतो, चालतो, म्हणून मी व्यक्ती आहे ना. माझं शरीर माझ्यामध्ये असणाऱ्या माणसाला प्रगट करतं. माझ्यामध्ये असणारी जी व्यक्ती आहे त्याला प्रगट करतं ना. जर माझ्यामध्ये व्यक्तित्व नसेल तर मी पुतळा आहे. मग पुतळा चालतो बोलतो का? व्यक्तिमत्व म्हणजे हालचाल करण्याची क्रिया, बोलण्याची क्रिया. देवापाने आपल्याला त्याप्रमाणे बनवलेलं आहे. सैतानाला पण मानवाप्रमाणे व्यक्तिमत्व आहे. तो बोलतो. सैतान काय करतो? बोलतो ना. कुठं बोलला तो? बायबलमध्ये आठवतो तुम्हाला? मत्तयाचा 4 अध्याय तो मी काढाल की लूक 4, त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला ना, तेव्हा लगेच त्याने सेवा करायला सुरुवात केली नाही मुलांना. तर बाप्तिस्मा झाल्यानंतर सैतानाने येशू ख्रिस्ताची परीक्षा घेतली. बघा मत्तयाचा 4 अध्याय काढू आपण. मत्तई 4. आपण सैतानाचं व्यक्तिमत्व बघत आहे. म्हणजे एका व्यक्तीप्रमाणे, एका माणसाप्रमाणेच तो कार्य करतो जीवनामध्ये. हेडिंग काय आहे? अरण्यात येशूची परीक्षा. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला रानामध्ये दिलं. 40 दिवस 40 रात्र. किती दिवस? 40 दिवस 40 रात्र. आणि अशा अवस्थेमध्ये असताना भुकेला तहानेला येशू ख्रिस्त त्या ठिकाणी असताना सैतान त्याला काय म्हणाला? परीक्षक त्याच्याकडे जाऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस ना. म्हणाला. कोण म्हणतो? मुख्य व्यक्ती म्हणू शकते का? नाही. व्यक्तिमत्व बघत, त्यामुळे तो बोलू शकतो, तो पाहू शकतो की हा येशू ख्रिस्त आहे. त्याने पाहिलं. तो येशू ख्रिस्ताजवळ गेला, बोलला, येशू तू देवाचा पुत्र आहेस ना. मला ठाऊक आहे तू देवाचा पुत्र आहेस, पण तुला ठाऊक आहे का? खरंच सांग येशू. म्हणजे येशूच्या मनामध्ये अविश्वास, शंका निर्माण करायचा त्याने प्रयत्न केला. तर ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर. शक्य होतं का येशू ख्रिस्ताला त्याच वेळेला भाकरी केलीच? आठवतं का तुम्हाला ज्या येशूने 4000 लोकांना भाकरी आणि मासे पुरवले? 5000 लोकांना 5 भाकरी 2 मासे पुरवले. ज्या येशूला शक्य नव्हतं का दगडाच्या भाकरी? शक्य होतं. पण येशू देवाच्या इच्छेनुसार जगामध्ये आलेला होता, सैतानाच्या नाही. सैतान त्याला सांगत आहे हे कर ते कर, एका व्यक्तीप्रमाणे. म्हणून तो बोलू शकतो, तो पाहू शकतो, तो जाणू शकतो, तो चालू शकतो. आता हा 40 दिवसांचा प्रवास जो आहे ना, 40 रात्र 40 दिवस, हा येशू आणि त्यांच्यामध्ये एक संवादाचा. संवाद कोण करतो? जिवंत व्यक्ती करतो ना. आपण करतो ना संवाद. मित्रमंडळी, कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, घरामध्ये, मंडळीमध्ये एकमेकांचं बोलणं म्हणजे त्याद्वारे प्रगट होतं की मी व्यक्ती आहे. म्हणजे सैतान सुद्धा एक व्यक्ती म्हणून कार्य करतो. तो शोधतो, तो फिरतो आणि तो घेण्याचा प्रयत्न करतो. 1 पेत्र 5 आणि 8 मध्ये म्हटलं की सावधसा जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा कोणाला तरी गिळावे म्हणून शोधण्याचा प्रयत्न करतो. है ना? आपले काही वस्तू हरवली तर आपण शोधतो का? शोधतो ना. हो, शोधतो. म्हणजे ती क्षमता त्याला पण आहे. एका व्यक्तीप्रमाणे तो गर्जना करतो, सिंहासप्रमाणे. त्याला व्यक्तिमत्व आहे. जसं देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्मा यांना व्यक्तिमत्व आहे ना, तसं सैतानला पण व्यक्तिमत्व आहे. म्हणजे एका व्यक्तीप्रमाणेच तो मनुष्याशी बोलतो आणि त्याला आपल्याकडे खेचतो, वश करतो आणि तो त्याचा नाश करतो. त्याचे कदाचित माध्यम वेगळे असतील. एदेन बागेमध्ये हवाबाई सांगते, कोण बोललं? देवाने सांगितलं फळ खाऊ नका. कोण बोलला? कोण बोलला? सर्प बोलला ना. सर्प बोलला.
त्या सर्पाचा उपयोग सैतानाने करून घेतला, हा त्याचा अर्थ आहे. आणि प्रगटीकरणामध्ये त्याला तेच नाव दिलेलं आहे, जुनाट साप म्हणून. विविध माध्यम आहे त्याचे, परंतु लक्ष ठेवा की आपल्याप्रमाणेच त्याला एक व्यक्तिमत्व आहे. तो दिसणार नाही, कारण ती अदृश्य शक्ती आहे. ती लक्षात घ्या. देवदूत काय आहेत? अदृश्य शक्ती आहे. हा पतित झालेला देवदूत आहे. आणि म्हणून तो मानवाप्रमाणेच तो सर्व प्रकारे कार्य करतो. म्हणजे बोलणं, चालणं, फिरणं, संवाद साधणं, मोहामध्ये टाकणं, देवाविरुद्ध फिरवणं, सर्व काही तो करू शकतो. लबाडी करणं. मग त्याचं पतन पाहिलं असताना आम्ही त्याचं स्वरूप पाहिलेलं आहे. तो किती सुंदर होता, त्याचं व्यक्तिमत्व पाहिलं. त्याचं मग आता आपण नावं पाहणार आहोत. सैतानाचं नाव, पहिलंच नाव आपण पाहिलं यशया 14 काय म्हटलेलं आहे? दैदिप्यमान तारा, मूळ भाषेमध्ये लुसिफर. अत्यंत झगमगीत प्रकाशणारा, प्रकाशमान, हा त्याचा मूळ अर्थ आहे. आणि हा तसाच होता स्वर्गामध्ये, म्हणून त्याचं ते नाव तिथं आहे. तिथं दुसरं एक नाव आहे 1 पेत्र 5:8 शत्रू. तुमचा पेपर होईल तेव्हा तुम्हाला नावं विचारली जातील ना, सैतानाची नावं. 5 नावं सांगा, 2 नावं सांगा, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. शत्रू किंवा वैरी. आणखी एक नाव आहे त्याचं मनुष्य घातक. मनुष्याचा घात करणारा सैतानाचं एक नाव आहे, मनुष्य घातक. योहान 8:44. त्याच वचनामध्ये योहान 8 आणखी एक नाव येशूने सांगितलेलं आहे. तो लबाड आणि लबाडीचा बाप आहे. कोण आहे? लबाड पण आहे आणि कोणाचा फादर आहे? लबाडीचा बाप आहे. मत्ती 4:3 या सैतानाला परीक्षक असं म्हटलेलं आहे, परीक्षा घेणारा. आता परीक्षेचे दिवस आहेत तुमचे, बरोबर? 12वी कदाचित झाली असेल तुमची, आता 10वीचे पेपर चालू आहेत. काय म्हणतात आपल्यावर सुपरविजन करणारे येतात, पर्यवेक्षक किंवा परीक्षकच म्हणतो ना. ते किती स्ट्रिक्ट राहतात, कॉपी करू देत नाही ना बोलू देत नाही, मागे पुढे वळू पाहू देत नाही. तसा हा सैतान परीक्षक आहे. येशूला त्याने तसंच पिडलं त्या ठिकाणी. आणखी पुष्कळ नावं आहेत, तुम्ही ऐकून घ्या. आणि काही नावं तुम्हाला पाहिजे तुम्ही लिहून घ्या किंवा पाळक साहेब देतील तुम्हाला. बाल जबूल, सैतानाचं एक नाव काय आहे? बाल जबूल. संदर्भ लिहून घ्या, मत्ती 12:24. त्याचा अर्थ आहे भूतांचा अधिपती, भूतांचा राजा. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भूतांचा राजाला वेताळ म्हणतात, माझ्या माहितीप्रमाणे. तो मी ऐकलं की नाही माहीत नाही. परंतु बायबलमध्ये त्याला बाल जबूल असं म्हटलेलं आहे. बाल जबूल लिहून देऊ का मी इथं, कठीण असेल तर? नाव बाल जबूल हे एक नाव आहे पवित्र शास्त्र आधारित. मत्ती 12:24 म्हणजे भूतांचा अधिपती. येशूवर आरोप केले ना, हा चमत्कार करतो, चिन्ह करतो, असंच करत नाही. येशू तू कोणाचा आधार घेतो? बालजबूलच्या साहाय्याने भूत काढतो. येशूवर आरोप करण्यात आला होता. आणखी एक नाव आहे त्याचं 2 करीन 6:15 बलियार. बलियार बलियार. विश्वासणारे आणि अविश्वासणारे यांचा फरक दर्शवताना पौल हा उल्लेख करतो. बलियार सैतानाचं एक प्रमुख नाव. आणखी एक नाव म्हटलेलं आहे दियाबल. दियाबल. मी मुख्य नावं घेतो, पुष्कळ नाव आहेत.
तुमच्या लक्षात राहतील. सर्वसामान्य नावं तर लक्षात राहतात आपल्या, परंतु काही नावं आहेत लक्षात असू द्या. दियाबल याचा संदर्भ घ्या तुम्ही. प्रगटीकरण 12वा अध्याय 9वं वचन, 20वा अध्याय 2रं वचन. सैतानाचं नाव आपण बघत आहे. प्रगटीकरण याचा 12वा अध्याय 9वं वचन बघा, त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेले. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकविणारा जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप, याला पृथ्वीवर खाली टाक. 3 नावं याच्यामध्ये दिलेली आहेत, तुम्ही पाहिजे तर लिहू शकतात. हां, पहिलं नाव आहे मोठा अजगर, जगाला ठकविणारा, दियाबल आणि जुनाट साप. 4 नावं एकाच वचनामध्ये आलेले. मग तुमच्या माहितीसाठी एक दियाबल नाव येते, ते नाव तुम्ही लक्षात ठेवा. यापैकी कोणतंही एक नाव तुम्ही लिहिलं प्रश्न तुमच्या उत्तरामध्ये तरी चालेल. हां, सैतानाच्या नावामध्ये. या युगाचं दैवत, सैतानाचं एक नाव काय आहे? या युगाचे दैवत. 2 कोरिंथ 4:4. करीन करा 2रं पत्र 4था अध्याय 4थं वचन. बायबलमध्ये असं म्हटले, त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने आंधळी केली आहे. आपण लूक 24मध्ये 50मध्ये काय वाचलं? येशूने शिष्यांची मन उघडली. आता इथं सैतान काय करताय? या युगाच्या दैवताने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मन आंधळी केलेली आहेत. फरक समजला तुम्हाला? मग त्याचा अर्थ की जर सैतान मन आंधळ करतो, तर येशू ख्रिस्त आपला इतका चांगला आहे, तो मन उघडणारा परमेश्वर आहे. अंतरिक्ष आणखी एक नाव आहे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती. अंतरिक्षाचा अधिपती इपिस 2:2 मध्ये म्हटलेलं आहे. वर्णन करताना पूर्वीचं आता जीवनाचं वर्णन करताना पौल तो म्हणतो की तुम्ही पूर्वी मृत झाले होता आपल्या अपराधामुळे, पापामुळे. या अंतरिक्षाच्या अधिपतीच्या योजनेप्रमाणे तुम्ही चालवता. म्हणजे सैतानाचं एक नाव आहे अंतरिक्षाचा, अंतराळाचा राजा आहे तो, हे लक्षात ठेवा. अधिपती म्हणजे राजा. दुष्ट काय म्हटलेलं आहे? सैतानाचं एक नाव काय आहे? दुष्ट. मत्तई 13वा अध्याय 19 आणि 38 वचन. निंदनाचं दाखला देताना येशू ख्रिस्ताने सैतानाला हा शब्द वापरलेला आहे, लक्षात घ्या. हां, दुष्ट हा एक शब्द आहे. प्रगटीकरण 9:11 मध्ये आणखी 2 नावं त्या ठिकाणी सांगितलेली सैतानाची. प्रगटीकरण 9वा अध्याय काढू आपण. अकरावं वचन. अथांग डोहाचा दूत हा त्याच्यावर राजा आहे. एक नाव त्याचं अथांग डोहाचा दूत. इब्री भाषेत त्याचं नाव आहे अबद्दोन आणि हेल्लेनी भाषेत त्याचं नाव आहे अपोल्लुओन. अथांग डोहाचा राजा आहे त्याला. अबद्दोन इब्री अबद्दोन अपुल्लॉन. ग्रीक आणि इब्री भाषा. हेल्लेनी म्हणजे ग्रीक भाषा. पुष्कळ नाव आहे सैतानाचे, पण जे बायबल आधारित जी आहेत ती थोडक्यामध्ये तुमच्या पुढे मांडत आहे. आता ही नावं पाहत असताना आणखी आपण एक महत्त्वाचा विषय आपण घेऊ.
की मग त्याचं कार्य काय, मग सैतानाचं त्याची निर्मिती पाहिली, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं स्वरूप, त्याचं नाव, आता त्याचं काम काय सांगायची आवश्यकता आहे. आपण अनुभवतो जगामध्ये, समाजामध्ये, वातावरण आपण बघत आहे. आणि सैतानाचं कार्य प्रमुख देवाच्या वचनामध्ये असं म्हटलं की थोडक्यामध्ये की मानवाच्या संदर्भात आणि विशेष करून मंडळीच्या संदर्भात, विश्वासणाऱ्यांच्या संदर्भात देवाच्या सर्व कृपेच्या योजनांना विरोध करणं हे त्याचं प्रमुख काम आहे, पहिलं कार्य. मग कुटुंबाच्या बाबतीमध्ये, मंडळीच्या बाबतीमध्ये, आई वडील असू दे, लेकरं असू दे, आम्ही जे कोणी आहोत, जर आम्हाला एखाद्या देवाचं लेकरं म्हणून आम्हाला जायचं असेल मागे, तर तिथं तो काय करणार, विरोध करणार. उदाहरणार्थ तुम्ही आता बाप्तिस्म्यासाठी तयार झालेले आहात, अजून झाला बाप्तिस्मा नाही, परंतु त्या बाप्तिस्माच्या दिवसापर्यंत तुम्ही विश्वासामध्ये देवाजवळ राखून ठेवलेले अनमोल असे पात्र आहात. तरीही सैतान काय करल, अनेक प्रकारे तुम्हाला काय करल, तो त्या बाप्तिस्म्यापासून नाही तर येशूपासून दूर घेऊन जायचा प्रयत्न करेल. आणि म्हणून ही देवाची कृपा आहे की मंडळीत लेकरांच्या, तरुण लेकरांचा बाप्तिस्मा हो, त्याची योजना आहे. ही संस्थेने ठरवली नाही, कोण पालकांनी ठरवत नाही, ही कुठे आलेली देवाच्या योजना या सर्व बायबलच्या संदर्भात. पण ह्या योजनेला विरोध कोण करतो, सैतान करतो. हे त्याचं प्रमुख काम आहे. मग कोणती योजना असो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तो मनुष्यामध्ये शिरतो. अरे बापरे, बचकर येणार रे बाबा. मनुष्यामध्ये शिरतो. कसं, आणि त्याचा ताबा घेतो, त्याला आपला दास बनवतो आणि त्याचा नाश करतो. लक्षात घ्या. योहान 13:27 काढा. योहान कृ शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 27वा वचन. काढलं बायबलचं वचन, सापडलं बघा. मनुष्यामध्ये शिरतो, कसा शिरतो पहा. आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये काय शिरला. कोणामध्ये, येशूने कोणाला घास दिला प्रभुभोजन विधीच्या वेळेला, यहुदा इस्कारियोतला. कोणाला घास दिला, ज्याने येशूचा विश्वासघात आधीच विचार केलेला होता विचाराने, परंतु ही क्रिया तर सैतान वाट बघत होता, टपून बसलेला होता. याला इतकं पक्क बघा. आता यहुदा कोण होता, पाचारलेला, येशूच्या 12 शिष्यांपैकी प्रमुख शिष्य, प्रमुख जबाबदारीची सांभाळणारा तो खजिनदार होता. येशूच्या शिष्याच्या मंडळीचा तो खजिनदार होता. आणि सेवा कार्य जे काही पैसे मिळत होते ना, हा यहुदा इस्करियोत जमा करत होता. पण योहान पुढे म्हणतो की हा त्या डबीमधून काय करत होता, पैसे चोरून घेत होता, फसवत होता, लबाड्या करत होता. आणि हे कोण करून घेत होतं, सैतान. आणखी एक याचा न शास्त्र बघू आपण. लोक याचा 22वा अध्याय बघा. लोक 22. तिसरं वचन वाचा. तुम्ही वाचा. आता मी वाचतो एक वचन, तुम्ही वाचा. लोक 22:3. जोरात वाचा म्हणजे आम्हाला बी ऐकू येईल. वाचा वाचा. मुलांपैकी आवाज कोणाचा मोठा आहे, वाचा. लोक 22:3. आपण सैतानाचं कार्य बघत आहोत. तेव्हा 12 प्रेषितांपैकी एक जो यहुदा, ज्याला इस्करियोत म्हणत, त्याच्यात देवदूत शिरला. असं आहे का? कोण शिरला? सैतान शिरला. बघा, आपण ते विचारही करू शकत नाही ना. म्हणून कधी कधी आहे मम्मी पप्पा आपल्याला आई म्हणतात ना, काय सैतान घुसला याच्यामध्ये, म्हणतात की नाही. आपण ऐकतो, आपण ऐकत नाही, काही नाही. सैतान त्याचे अनेक प्रकारे आपले अस्त्र विश्वासणाऱ्यांविरुद्ध, शिष्यांविरुद्ध, मंडळीविरुद्ध तो उपयोगात आणतो. आणि शेवटी तुम्हाला माहिती आहे मुलांना, मुलींना काय झालं परिणाम.
सैतानाने ह्याचा ताबा घेतला. त्याच वेळेला यांनी इस्कारियोतने काय केलं, पहिले येशू ख्रिस्ताला विकलं. किती रुपयांना? 30 रुपयांना सौदा केला. मी येशूला धरून दिल तर मला काय द्याल. त्यांनी करार केला, ॲग्रीमेंट 30 रुपयाचा, आणि तो घेतला. आणि मग सैतान म्हणजे वाट बघत होता. आणि मग गेतसेमेमध्ये प्रार्थना झाली. शेवटची प्रार्थना झाल्यानंतर प्रभू ख्रिस्त जेव्हा आले तेव्हा यहूदा इस्करियोत सैन्यांची टोळी घेऊन आला. आणि त्यांनी काय खूण सांगितली, ज्याचं मी चुंबन घेईन तो येशू ख्रिस्त आहे, त्याला तुम्ही धरा. आणि त्या रात्री येशू ख्रिस्ताकडे तो आला आणि काय म्हणाला, सलाम येशू, सलाम केलं. त्याने चुंबन घेतलं आणि मग ताबडतोब त्याला अटक करण्यात आली येशू ख्रिस्ताला. सैतान या प्रकारे सैतानाने यहूदाचा नाश केला. भयानक परिणाम काय झाला, पुढं असं म्हटलेलं आहे की हा पस्तावला पण पश्चाताप केला नाही. ते पैसे त्यांनी परत दिले याचकांना, ते त्यांनी फेकून दिले. त्याला त्यांनी आत्महत्या केली. येशूचा 12 शिष्य यहूदा इस्करियोत त्यांनी काय केली, आत्महत्या केली. लटकून घेतलं झाडावर. दणकन ते खाली पडला, पोट फुटला, आतड्या बाहेर निघाल्या, भयानक अंत झाला. आणि मग त्याच 30 रुपयामधून या यहुदी पुढाऱ्यांनी, शास्त्री पुरुषांनी एक शेत विकत घेतलं. त्याला हकलदमा असं म्हणतात. काय म्हणतात? हकलदमा म्हणजे रक्ताने विकत घेतलं शेत, रक्तासमोर, आणि त्याच्यामध्ये त्याला पुरलं. त्याला किती भयानक अंत झाला. सैतान मनात शिरतो, मनुष्याचा ताबा घेतो. आपण वाचलं ना, या युगाचं दैवत मन आंधळी करतो, त्याचं काम तेच आहे. म्हणजे देवाचं वचन सुवार्ता काय आहे हे लोकांना कळू नये, आम्हाला समजू नये. आम्ही त्याच्यापासून दूर राहावं, त्यासाठी नेहमी धडपडत असतो. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलं की सैतान हा मनुष्यामध्ये शिरतो, त्याचा ताबा घेतो. मनुष्यात शिरला म्हणजे संपलं. त्याचे विचार आपल्या हातामध्ये घेतो आणि हवं तसं त्याला वागवतो, आपला दास करतो आणि त्याचा नाश करतो. तो लोकांची मन आंधळी करतो. आपण पाहिलंच आहे. हां, सैतान काय करतो, लोकांचं मन आंधळी करतो. तो सैतान आणखी एक महत्त्वाचं कार्य आहे, तो देवाविरुद्ध मन भरवितो आणि लबाडीला प्रवृत्त करतो. येशूनं तर म्हटलं ना, तो लबाडीचा बाप आहे. प्रेषितांची कृत्य याचा 5वा अध्याय बघा. सैतानाचं एक कार्य त्या ठिकाणी पाहायला मिळतं आम्हाला. प्रेषितांची कृत्य 5वा अध्याय. तिसरं वचन मी वाचतो. हां, बघा, लक्ष द्या मुलांना, मुलींना. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून देवदूताने तुझे मन का भरवले? असं आहे का? कोणी? सैतानाने मन भरवलं. लबाडी कर हनन्या, हा देवाचा पैसा आहे. दोघा नवरा बायकोन काय केलं? संगनमत केलं, एकमत केलं. इतका पैसा आहे बाई, तू पण तेवढं सांग, तुम्ही तेवढं सांगा. हो, बंधन नव्हतं. पण जेव्हा चर्चमध्ये भांडणामध्ये पेत्रांची प्रेषण होतं, पैसा आणण्यात आला, शेत विकून, मालमत्ता जे काय असेल ते, यांनी खरं बोलायला पाहिजे होतं. पेत्रांनी काय विचारलं, एवढ्याला जमीन विकली का? त्यांनी सांगायला पाहिजे होतं ना. एक ख्रिस्ती, पहिल्या ख्रिस्ती मंडळीमधली घटना, प्रेषितांच्या कृत्यामध्ये पहिली ख्रिस्ती मंडळीतील घटना बघा. दररोज एकमेकांच्या घरोघरी जात होते, विधी घेत होते, प्रार्थना करत होते, भाकर मोडत होते. खूप चांगली मंडळी होती. अशा मंडळीमध्ये ही रोज आध्यात्मिक वाढणारी मंडळी असताना सैतानाने या नवरा बायकोला पकडलं, देवाविरुद्ध त्याने भरवलं. काय भरवलं? लबाडी करा. आणि मग या पती पत्नीनं लबाडी केली. पण ती कोणाविरुद्ध लबाडी होती? पवित्र आत्मेविरुद्ध. परिणाम किती भयानक झाला. पेत्राने त्यांना झापल्याबरोबर हनन्याने खाली पडून प्राण सोडला, मेला. देवाने तिथंच ताडण केलं. 3 तास झाले, नवऱ्याची प्रेतक्रिया झाली, बायकोला माहीत नाही. हनन्याबाई आली, तिला माहीतच नाही. पेत्राने तिला पण तोच प्रश्न केला, तीही खोटं बोलली, तिचाही प्राण गेला. सैतान या प्रकारे मनामध्ये शिरतो, लबाडी करण्यास प्रवृत्त करतो. लबाडी कोणाविरुद्ध? देवाविरुद्ध, पवित्र आत्मेविरुद्ध. आणि मुला मुलींनो, बायबलमध्ये
क्षमा न होणार एकच पाप आहे, ते म्हणजे पवित्र आत्म्याविरुद्ध लबाडी करणं. येशूनं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण खूप सावध राहायला पाहिजे. एकमेकांना तुमचे मित्र आहे, मैत्रीण आहेत, तुम्ही भले खरं बोलण्यामुळे माझं नुकसान झालं तरी चालेल, मला वाईट समोरच्याला किती वाईट वाटतो त्याचा प्रश्न, पण तुम्ही खरं बोला. देवाची लेकरं या नात्याने ख्रिस्ती ॲज अ ख्रिस्ती पर्सन म्हणून तुम्ही नेहमी सत्य बोला, खरं बोला. कारण लबाडी कोणापासून आहे? सैतानापासून आहे ना. काही कसं ना, तर लगेच गळे पकडतात ना, असंच भो, शपथ भो, असंच भो, नाही तसं काही करू नका. कारण आपण देवाचे लेकरं आहोत. मंडळी देवाची मंडळी आहे. या मंडळीत देवाने तुम्हाला देवाचं सत्यता प्रगट करण्यासाठी ठेवलेलं आहे. पण हा सत्यामध्ये टिकला नाही. प्रारंभापासून काय आहे? मनुष्यघातक लबाडीचा बाप आहे. तेच कार्य तो मंडळीमध्ये करतो, जीवनामध्ये करतो आणि लोकांचा नाश करतो. आणि म्हणून येशूने एका ठिकाणी काय म्हटलंय? चोर येतो तो घात आणि चोरी करायला येतो ना, नाश करायला येतो, पण मी आलोय विपुल जीवन देण्यासाठी. आपला तारणारा प्रभू ख्रिस्त हा सैतानावर विजयी झालेला परमेश्वर आहे. तर आरोप करतो हा देवासमोर, देवाच्या विश्वासणाऱ्या लोकांच्या विरुद्ध रात्रंदिवस आरोप करण्याचं काम याचं आहे. लक्षात ठेवा, आजही करत आहे. प्रगटीकरण याचा 12वा अध्याय 10वं वचन. त्याला माहिती आहे आपला समय जवळ आलेला आहे. आणि म्हणून रात्रंदिवस देवासमोर देवाच्या लोकांविरुद्ध दोषारोप करण्याचं काम त्याचं महत्त्वाचं काम आहे. सैतानाचं कार्य आपण पाहत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा मोहामध्ये पाडतो. सैतान काय करतो? मोहामध्ये, लोभामध्ये पाडतो. जसं एदेन बागेमध्ये हवाबाईला प्रथम धरलं, त्याने मोहामध्ये पाडलं. पण किती त्यांनी आयडियाने केलं त्यांना. हवाबाई ते फळ तुम्ही खायला खाऊ नका असं देवा पण तुम्हाला सांगितलं का देवाने? हो खरंच आहे. आणि हे पण सांगितलं तुम्ही खाऊ नका, स्पर्श कराल स्पर्श करू नका, खाऊ नका, खाणार त्या दिवशी तुम्ही मराल. सैतान काय बोलला? वैसा नाही आहे, तसं नाही आहे हवाबाई, तुम्ही मरणार नाही तर कसं होईल? कोणासारखे व्हाल? तुम्ही देवा समान व्हाल. आणि देवा समान होण्यासाठी कोणी प्रयत्न केला होता स्वर्गामध्ये? तो याच प्रकारे मोहामध्ये पाडतो. येशूला मोहामध्ये पाडलं, उंच डोंगरावर नेलं, मंदिराच्या कळसावर नेलं आणि येशूला काय म्हटलं? येशू, हे सर्व जगाचं वैभव आहे ना, हे माझं आहे. आश्चर्य वाटतं तुम्हाला? देवाने जग निर्माण केलं, देव जगाचा मालक पाहिजे की नाही? मग आता तर सैतान म्हणतो हे सर्व वैभव माझं आहे, तुला पाहिजे का? मी देतो, तू एकच काम कर येशू, फक्त माझ्या पाया पड. येशूच्या परीक्षेमध्ये काय म्हटलं सैतान? फक्त माझ्या पाया पड, मी सर्व तुला देतो. एवढा पॉवरफुल आहे तो. पण येशू बदला का? नाही बदला. अहो, ज्याने सर्व सृष्टी निर्माण केली, जो जगत निर्माता परमेश्वर प्रभू ख्रिस्त, त्यांनी काय सांगलं? अरे सैताना येथून चालता हो. लेकरांनो, तुमच्या जीवनामध्ये या प्रकारे अनेक प्रकारे सैतान कार्य करेल. आपण सावध राहायला पाहिजे. आमचं कर्तव्य काय मग? आपण शेवटी पाहत असताना मग आपण सैतानाचं पतन पाहिलं, निर्मिती पाहिली, त्याचं स्वरूप, त्याचं कार्य आपण त्या नावं पाहिली असताना त्याचं मग आमचं कर्तव्य काय? एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून, देवाची लेकरं या नाते माझं कर्तव्य काय? ती पहिली गोष्ट, आम्ही नेहमी सावध राहायला पाहिजे सैतानापासून. पहिले पेत्र पुन्हा 5:8 सावध राहा, जागे राहा. दोन्ही गोष्टी आहे, सावध पण राहायचं आणि जाग पण राहायचं आहे. आलं लक्षामध्ये? दुसरी गोष्ट, Ephesians 6 तुम्ही घरी वाचा, 18 पुढे त्याच्यात दिलेले देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री आहे, मोठं वर्णन आहे त्याच्यामध्ये. ते आपल्याला धारण करायचं, आत्मसात करायचं आहे. एकदम होणार नाही, प्रयत्न करा, प्रार्थना करा. कारण आपलं लढणं कोणाबरोबर आहे? माणसाबरोबर नाही आहे. तर या युगाचा अधिपती म्हटलेलं, त्याला अंतरिक्षाचा अधिपती, सत्ताधीश, याच्याबरोबर आपलं लढणं आहे. म्हणून काय करा? या देवाची शस्त्र सामग्री, मानवाची नाही, ती आम्ही धारण करायची. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, सैतानाला ओळखायचं आहे. आता मी सांगितलं, आता माझ्या पुढे सैतानाला मी कसं ओळखणार? आपण विचारांनी ओळखायचं आहे. कशाने ओळखायचं? विचारांनी. बघा कुठे दिलेलं आहे? करीन करास दुसरे पत्र, दुसरे करीन 2 अध्याय काढा,
सापडलं का? दुसरे करीन 2 अध्याय 11वं वचन. 10 पासून मी वाचतो. ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करिता त्याला त्या बाबतीत मीही क्षमा करतो, कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली तर तुम्हा करिता ख्रिस्ता समक्ष केली आहे, अशा हेतूने की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. कळतात ना सैतानाचे विचार? उदाहरणार्थ व्यसन करायचं नाही. हां, पण सैतान म्हणतो व्यसन करा ना. चोरी करू नका, बायबलमध्ये म्हटले 10 आज्ञा आपण पाळतो. मग काय करतो? पुष्कळदा कळत न कळत न विचारता वस्तू घेणं त्याला चोरी म्हटलेलं आहे. एखाद्याच्या पाठीमागे न कळत न विचारता एखादी वस्तू उचलणं, मग ती कोणती असो, पैसा असो किंवा कोणती वस्तू, त्याला चोर म्हटलेलं आहे. सांगितलंय 10 आज्ञेमध्ये खून करू नको ना, मर्डर. तर ह्या ज्या आपल्याला कळतात त्याचे विचार आपल्या, पण ह्या विचारांना आपल्यावर हावी नाही होऊ द्यायचं. आपल्याला येशूचं मन आहे, आपल्याला पवित्र शास्त्र दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे प्रार्थना करून या सर्व सैतानाच्या विचारांना येशू माझ्या मनातील सर्व विचार तो दूर करून टाक, प्रार्थना करायची आहे. त्याचं प्रभुत्व आपल्याला नाकारायचं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त याचा अर्थ काय आहे? प्रभू म्हणजे माझा मालक, स्वामी माझ्या जीवनाचा, येशू म्हणजे तारणारा, आणि ख्रिस्त म्हणजे हा ख्रिस्तोस हा जो ग्रीक शब्द आहे आलेला आहे, मसीहा मूळ शब्द इब्री भाषेमधला, ज्याला देवाने अभिषेक करून विशेष अभिषेक करून विशेष कार्यासाठी जगामध्ये पाठवलेला असा तो मसीहा. कोणतं कार्य केलं? माझ्या पापांपासून मला क्षमा मिळाली, माझं तारण केलं, हे त्याचं कार्य. आणि म्हणून आपण सैतानाला आपण सावध राहायला पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण येशूवर विश्वास ठेवायला पाहिजे. का विश्वास ठेवायला पाहिजे? योहान 3 अध्याय 8व्या वचनामध्ये जगामध्ये प्रभू ख्रिस्त का आला त्याचं एक महत्त्वाचं कारण या अध्यायामध्ये तो मंडळीला सांगत असताना प्रेषित योहान तो म्हणतो की सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रगट झाला. म्हणून आपण देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, देवाच्या अधीन राहायला पाहिजे. कोणाच्या अधीन राहायचं? आपण आईबापांच्या अधीन राहतो, ताब्यात राहतो, सरांच्या ताब्यात राहतो. सर पाणी प्यायला जाऊ का? नाही नाही नाही, बस खाली, असं म्हणता कसं? जाऊ देतात ना. हो, तसं देवाच्या अधीन आम्हाला राहायचं, येशूच्या ताब्यात आम्हाला राहायचं आहे. आणि सैतानाला आम्हाला अडवायचं आहे. याकोब 4:7 म्हटलेलं आहे. आमचं कर्तव्य काय आहे? आम्हाला सर्वप्रथम देवाजवळ जायचं, देवाच्या अधीन जायचं, त्याला अडवायचं आहे. म्हणजे कसं अडवायचं? काय ती काठी दंडुका घेऊन उभं राहायचं आहे का? अरे सैतान आहे, नाही, तसं नाही. त्याला अडवण्याचा 2च मार्ग आहेत, प्रार्थना आणि देवाचं वचन. या माध्यमातून देवाला विनंती करायची आपल्याला. कारण सैतान हा मनुष्य नाही, हे लक्षात घ्या. हा पतित झालेला देवदूत आहे. त्याचे काही अधिकार देवाने शाबित ठेवलेले आहे. म्हणून तो आज पृथ्वीवर बी तर दुसऱ्या क्षणामध्ये स्वर्गामध्ये बी जाऊ शकतो. इयोबाची पहिले 2 अध्याय घरी जाऊन वाचा. सैतानाचं कार्य तिथं दिलेलं आहे. हां, सैतान कसा कुठं एका क्षणात जातो आणि कोणतं कार्य करतो, कशा प्रकारे मनुष्याला दुःख देतो, त्याचं वर्णन दिलेलं आहे. इयोबाचं पुस्तक पहिली 2 अध्याय तुम्ही वाचायचं घरी जाऊन. हां, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट इफिस 4:27 म्हटलेलं आहे, जे करायचं की सैतानाला संधी किंवा वाव देऊ नका. प्रत्येक क्षणामध्ये सावध राहायचं आहे. असं वाटलं की काहीतरी सैतानी विचार येत आहे, येशूचं नाव घ्या, येशू रक्ते जाय, येशू रक्ते जाय, येशू देवा प्रार्थना करतो, या सैतानी विचारापासून मला दूर ठेव. या प्रियांना, तुम्ही देवाच्या दृष्टीने फार मौल्यवान पात्र आहात. देवाने तुम्हाला बाप्तिस्म्यासाठी निवडलेलं आहे, पण त्याचा उद्देश काय? तुमचं तारण केलं जाणं, तारण व्हावं, देवाची इच्छा आहे. आणि योहान 3:16 काय म्हटले? कोणाचाही नाश होऊ नये ही देवाची इच्छा आहे, सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं. आणि म्हणून आपण या ठिकाणी थांबत असताना सैतानाचं उगम, त्याचं स्वरूप पाहिलं, व्यक्तिमत्व पाहिलं, त्याचे नावं पाहिले, त्याचं कार्य पाहिलं.
आणि आमची जबाबदारी काय आहे ती आम्ही पाहिलेली आहे. आणि या अभ्यासाच्याद्वारे तुम्ही स्वतःला सावध ठेवा. आपण सर्व स्वतःला सावध ठेवूया, प्रार्थना करूया की देवबाप्पा इतकं जर हे कॅरेक्टर बायबलमध्ये जगामध्ये आहे तर तू माझा सांभाळ कर. आणि म्हणून या बाप्तिस्माच्या वर्गासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. शेवटच्या क्षण आपण तुमचा विश्वास मजबूत ठेवा. मी आधीच म्हटलं देवाच्या वचनापासून कदाचित या क्लासपासून तुम्हाला दूर घेणारे अनेक असे मोह निर्माण होतील. शेवटच्या क्षणी पाळायचा वाट पाहतील, अरे अजून आला नाही, अजून आली नाही. तेव्हा तुम्हाला आमचे शब्द आठवतील. सैतान तिथं तुमच्या मनात कार्य करीत आहे. तुम्ही ज्या विश्वासाने निर्णय घेतलेला आहे मुला मुलींनो लेकरांनो, त्या विश्वासामध्ये स्थिर राहा, मजबूत राहा आणि एक मंडळीचे एक चांगले सभासद बनून प्रभूची सेवा करा. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. थँक्यू व्हेरी मच. पाळसाहेबांचे मनापासून आभार मानतो. अतिशय आनंद वाटतो, कारण की महत्त्वपूर्ण हा सिद्धांत आहे, महत्त्वपूर्ण या गोष्टी आहे. सर्वांच्या वतीने मी आदरणीय रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब तुमचं मनपूर्वक आभार मानतो, कारण की आपण जे शिकवलं आणि आपण जे सांगितलं ते फार मोलाचं आहे, महत्त्वाचं आहे. आणि लेकरांनो, ज्या नोट्स तुम्हाला मी दिलेले आहे कृपा करून त्या देखील तुम्ही वाचा. जे इंग्रजी माध्यमामधून पेपर लिहिणारे किंवा इंग्रजी माध्यमातून तुम्हाला वाटतं तर कृपा करून तुमच्या ज्या इंग्लिश नोट्स आहे त्या तुम्ही वाचा आणि तुम्हाला त्याचा पुष्कळ उपयोग होईल. पुन्हा एक वार सगळ्या अभ्यास गटाच्या वतीने मी माननीय सॅमसन जयकर पाळक साहेब तुमचा आभार मानतो आणि आजच्या सायंकाळी बाप्तिस्मा वर्गात आपण केलेल्या सेवेसाठी उपकार मानतो. या आपण प्रार्थना करू आणि संपू. देवबापा, आम्ही आभार मानतो आमचं एकत्र मिळणं तू आशीर्वादित केलंस. आज लेकरांना इतका मोठा महत्त्वाचा सिद्धांत शिकण्याची प्रभू तू कृपा पुरवलीस आणि यासाठी आमचे सिनियर पाळक रेव्हरंड सॅमसन जयकर यांच्यासाठी आभार मानतो. देवबापा, त्यांनी आपला मूलवान वेळ या अभ्यास गटासाठी दिला. त्यांचं सेवा कार्य व जीवन आशीर्वादित कर व आजच्या या अभ्यास वर्गाद्वारे तुझं गौरव होऊ दे. जे ऑनलाईन अभ्यास करत आहे त्यांनाही तू सांभाळ आणि आपली कृपा पुरव. सारा आदर मान महिमा प्रभू तुला असो. ही प्रार्थना तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. या वेळेला आपण अभ्यासक्रम या ठिकाणी थांबवत आहोत. पुढच्या रविवारी 5 वाजता आपण एकत्र येऊ.